तर तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. सावंतांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गटाच्या उमेश पाटलांकडून संताप व्यक्त झालाय. सरकारकडून बाहेर पडण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता असल्याचं उमेश पाटलांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रवादी नेत्यांसोबत बसल्यावर उलट्या होतात असं तानाजी सावंत यांनी वक्तव्य केलं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाज जमलेलं नाही. शिकत असल्यापासून आतापर्यंत ही वास्तव जसं एनर्जी म्हणतोय गुढी खाली उलट्यावर चालवतात ती अवस्था आहे. कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये, त्याच्यामुळे ते शक्य आहे. आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ही वस्तुस्थिती सर्व होत नाही. जोपर्यंत तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार नाही तोपर्यंत आमच्या मंत्र्यांनी कुणीही मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाऊ नये. आणि जर त्यांच्यावर कारवाई मुख्यमंत्री करणार नसतील तानाजी सावंत यांच्यावर, तर आम्ही सरकारमधून बाहेर पडावं अशा पद्धतीची मानसिकता कार्यकर्त्यांची आहे. अजून नेत्यांच्या स्तरावर आमची या बाबतीत कुठली बैठक नाही. आम्हालाही कुठल्या वरिष्ठ स्तरावरून कुठल्याही सूचना नाही. आणि आमच्या नेत्यांच्याबद्दल असं वक्तव्य कुठलाच कार्यकर्ता ऐकून घेऊ शकत नाही आणि सहनही करू शकत नाही. तानाजी सावंत माझ्या बाजूलाच बसतात मंत्रिमंडळामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून मुंडे साहेबांच्याच बाजूला बसतात. आणि त्यांच्यानंतर आपले शिवसेनेचे नेते आपले राजे बसतात, आपले मंत्री, आणि त्यानंतर दुसरा एरियाचे राजे बसतात. म्हणजे आम्ही जवळच बसतो शिवसेनाचे सगळे. आणि जवळ बसल्यानंतर मी मंत्रिमंडळामध्ये कधी त्यांना होकार आला असं पाहिलं नाही.